देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील. संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. सरस्वतीताई आपटे. सन 1925 हिंदू समाजाचं संघटन करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष वर्गाचाच समावेश राहत असे. त्या स्वयंसेवकांच्या घरातील महिला डॉक्टरांना म्हणत असत की हिंदूंच्या संघटनेसाठी महिलांचं सुद्धा योगदान घेतलं पाहिजे ना. डॉक्टर हेडगेवार यांचीसुद्धा तशी इच्छा होतीच, परंतु शाखेमध्ये मुलं आणि मुली यांनी एकत्र खेळावं ही गोष्ट त्यांना व्यावहारिकदृष्ट्या ठीक वाटत नव्हती. म्हणून त्यांची इच्छा होती की कोणी महिलाच पुढे येऊन महिलांच्यासाठी स्वतंत्र संघटना चालवणार असतील तर ते अधिक उचित होईल. त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि 1936 श्रीमती लक्ष्मीबाई केळकर अर्थात वंदनीय मावशी यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. या संघटनेची कार्यप्रणाली पुष्कळशी संघासारखीच राहिली. याच सुमारास संघाच्या शाखा पाहून वंदनीय ताई आपटे यांनी पुण्यात महिलांची शाखा सुरू केली. डॉक्टर हेडगेवार यांच्यामुळे त्यांना वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांचं कार्य समजलं आणि ही दोन्ही कार्य एकमेकांमध्ये विलीन झाली. 1938 पहिल्यांदा सरस्वतीताई आपटे यांची वंदनीय मावशींशी भेट झाली. या भेटीतच दोघींनी एकमेकीस मनोमन ओळखलं. मावशींना पाहून ताई आपटे यांचं जीवनाचं ध्येय निश्चित झालं. दोघींनी मिळून राष्ट्रसेविका समितीच्या कामाचा सर्वदूर विस्तार केला आणि भविष्यासाठी एक भक्कम पाया घालून दिला. पुढील 4-5 वर्षातच महाराष्ट्राच्या बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये समितीच्या शाखा सुरू झाल्या. 1945 समितीचं पहिलं संमेलन झालं. ताई आपटे यांची साधी राहणी, संघटन कौशल्य, कार्यशैली आणि वक्तृत्व कला या गोष्टी पाहून मावशींनी याच संमेलनात त्यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली. अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत ताई आपटे यांनी समिती कार्याची जबाबदारी पुरेपूरपणे पेलली. 1948 गांधीजींच्या हत्येचा खोटा आरोप लावून संघावर बंदी घातली गेली. हजारो कार्यकर्ते तुरुंगामध्ये डांबले गेले. अशावेळी त्यांच्या परिवारातल्या महिलांना धैर्य देण्याचं, हिंमत देण्याचं काम राष्ट्रसेविका समितीने केलं. 1962 चीनने आक्रमण केलं. त्यावेळी घरोघरी संपर्क करून निधी संकलन करून तो संरक्षण मंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांना सुपूर्त केला. 1965 पाकिस्तानने आक्रमण केलं. त्यावेळी अनेक रेल्वे स्थानकांवर सैन्यातील जवानांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था सेविकांनी केली. या सर्व मदत कार्याच्या योजनेत सरस्वतीताई आपटे आघाडीवर होत्या. त्यांनी समितीच्या लाखो सेविकांना गृहस्थी करता करताच देशसेवा कशी करावी याची शिकवण दिली. 1965 पुण्यातील पानशेत धरण फुटल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता.
त्यावेळी विभिन्न महिला संस्था संघटनांना एकत्र करून फार मोठं मदतकार्य वंदनीय ताई आपटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. तसंच राऊतवाडी हे गाव दत्तक घेऊन तेथील विकास घडवण्यात त्यांनी फार मोठं योगदान दिलं. 1975मध्ये देशावर आणीबाणी लादली गेली. त्याविरुद्ध लोकमत एकत्र करण्यात आणि महिलांनी सत्याग्रही बनावं यासाठी प्रयत्न करण्यात ताई आपटे यांनी मोलाची भूमिका बजावली. 1978मध्ये वंदनीय मावशी यांच्या निधनानंतर ताई आपटे या प्रमुख संचालिका झाल्या. त्या प्रमुख संचालिका झाल्यानंतरच्या काळात मोठी आणि निर्णायक वळण देणारी 2 प्रखर आंदोलनं झाली. त्यातलं एक म्हणजे काश्मीर बचाव अभियान किंवा अमरनाथ आंदोलन आणि दुसरं म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन. या दोन्ही विषयात संघ नेतृत्वाशी चर्चा करून महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर राहील असा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी बैठका घेतल्या, प्रवासही केला. लक्षात असं येतं की या दोन्हीही घटनांमध्ये महिलांचा फार मोठा सहभाग राहिला आणि त्याचं श्रेय बऱ्याच प्रमाणात वंदनीय ताई आपटे यांच्या नेतृत्वाकडे जातं. याशिवाय भोपाळ गॅस दुर्घटनेच्या प्रसंगी पुनर्वसनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. 1909मध्ये जन्म झालेल्या वंदनीय ताईंनी जीवनभर प्रत्येक सामाजिक राष्ट्रीय कार्यात सक्रिय राहून एक आगळा आदर्श घालून दिला. 9 मार्च 1994 या दिवशी पहाटे 4:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात